एकीकडे राज्य भ्रष्टाचाराने होरपळून निघते तर राज्यात आमदार मंत्री मात्र समारंभ मेजवान्या झोडण्यात दंग आहेत। भास्कर जाधवांच्या घरचा शाही विवाह सोहळा गाजत असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसासाठीही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे। आता शरद पवार आमदार जगतापांवर कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। हे दृश्य आहे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसाला देण्यात येणाऱ्या शाही मेजवानीचं। पिंपरी चिंचवड परिसरातील सांगवीच्या PWD मैदानात शेकडो आचारी पंचपक्वान्न बनवण्याच्या लगबगीत आहेत। तब्बल 1 लाख पिंपरी चिंचवडकरांना या मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे। एकीकडे राज्यात बहुतांश भागात भीषण दुष्काळ पडलेला असताना आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसासाठी मात्र अशी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होताना दिसतीये। आमदार महोदय मात्र आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा होत असल्याचा दावा करतायत। वाढदिवस मोठ्या प्रमाणात वाढदिवस साधाच साजरा करतोय। सर्व कार्यकर्त्यांना तसे सूचना केल्या की पवार साहेबांचं आधी मत होतं, काली पवार साहेबांचं मत ऐकलं आणि वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करायचा असं सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या। साध्या पद्धतीने हा असा चालला, दुसरा कुठलाही कार्यक्रम घेतला नाहीये। वाढदिवसासाठी पैशांची उधळपट्टी सुरू असताना आमदारांनी हा एक धार्मिक कार्यक्रमाचाच भाग असल्याचं सांगितलंय। तसंच दुष्काळग्रस्तांसाठी 11 लाख रुपयांची कार्यकर्त्यांनी मदत केल्याचंही ते सांगतायत। खरं तर संत तुकाराम महाराजांची 400व्या जयंतीचा कार्यक्रम होता। 400व्या जयंतीचं औचित्य साधून आणि साईबाबा मंदिराचं दरवर्षी वर्धापन दिन साजरा करतो आणि त्याचाही प्रसादाचा कार्यक्रम असतो। बहुतेक तो प्रसादाचा कार्यक्रम असावा, त्यात वाढदिवसाचाही औचित्य असावं। विशेष म्हणजे मुलामुलीच्या शाही विवाह सोहळ्यावरून कालच शरद पवारांनी नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांची कानउघडणी केली होती। मात्र यातून आमदार लक्ष्मण जगताप यांनी कोणताच धडा घेतलेला दिसून येत नाही। राज्याची स्थिती बिकट असताना स्वतःचा बडेजावपणा मिरवण्याचा नेत्यांचा आग्रह कशासाठी असा सवाल आता सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जातोय। दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड।